आज आपण बनवतोय मस्त असं तर्रीदार चिकन। तर तुम्ही बघू शकता चिकनची भाजी किती छान दिसते आपली। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर चिकनची भाजी बनवण्यासाठी मी इथं एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला आहे। एका कढईमध्ये कांदा परतून घ्यायचा आहे, थोडंसं तेल टाकून। खूप जास्त परतायचा नाही आहे, त्याचा बऱ्यापैकी कच्चापणा गेला की त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स झालं की त्यात आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता कांदा मी अगदीच कच्चापणा जाईपर्यंतच परतला आहे, खूप जास्त परतला नाही आहे। आता हे चिकन घालून घ्यायचं आहे। अगदी पाणी न टाकता आपल्याला हे चिकन बऱ्यापैकी शिजवून घ्यायचे, म्हणजे आपल्या भाजीला छान अशी चव येते। तुम्ही जर आधीच खूप जास्त पाणी घातलं तर भाजीला छान चव येत नाही आणि शक्यतोवर चिकन शिजवताना कुकरचा वापर जर नाही केला तर भाजी खूप छान होते। तर मी इथं वर ताटात पाणी ठेवून घेतलं आहे आणि चिकन शिजवण्यासाठी ठेवलं आहे, जेणेकरून चिकनला स्वतःचं पाणी सुटेल आणि मस्त अशी आपली भाजी शिजून जाईल। तर इथं वाटण बनवण्यासाठी मी खोबरं घेतलं आहे। तर खोबरं भाजताना खोबरं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, नाही तर आपली भाजी पांढरी दिसते आणि तरीसुद्धा येत नाही, म्हणून खोबरं छान भाजून घ्यायचं। नंतर मी इथं 2 चमचे दाडवं घेतलं आहे, तर दाडवंसुद्धा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। 2 चमचे धने घेतलेत, तुम्ही धण्याऐवजी धना पावडर यूज केली तरी चालेल। जर तुमच्याकडे खसखस असेल तर एक अर्धा चमचा खसखस वापरली तरी चालेल। तर इथं मी मोठ्या आकाराचा एक कांदा कापून घेतला आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर जितका तुम्ही मसाला छान भाजणार तितकी भाजी आपली लवकर होणार, म्हणजे मसाला लवकर परतला जाणार। तर तुम्ही बघू शकता पाणी न टाकता सुद्धा आपल्या चिकनला छान असं पाणी सुटलं आहे। आता ताटावरचं जे पाणी गरम झालं आहे ते पाणी यात घालून घ्यायचं आहे आणि भाजी आपली शिजवून घ्यायची। तर आता इथं 50% भाजी आपली शिजली आहे। आता ताटावरचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं चिकन शिजवून घ्यायचं आहे। तर स्टॉक तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही टाकू शकता। तर आता जे जिन्नस आपण भाजून घेतले होते त्यात आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून आता याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जर मसाला यूज करायचा नसेल तर तुम्ही खडे मसाले वापरले तरी चालतील। आता आपण फोडणी देऊन घेऊ। तर फोडणी देण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि इथं एक लाल चटणी 3 चमचे घालून घेतली। छोटा चमचा आहे, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त थोडंफार करू शकता। तर मी इथं गार तेल आहे तोपर्यंत चटणी छान परतून घेतली आहे। तर चटणी आपल्याला करपवायची नाही आहे, फक्त परतून घ्यायची, जेणेकरून आपल्या भाजीला छान असा कलर येईल आणि तर्रीसुद्धा मस्त येईल। आता जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे। तर वाटण आपलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाणी न टाकताच, आणि नंतर पाणी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हळूहळू तेल वाटणातलं कमी होतं आहे। आता परत तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं। तर आपलं वाटण किती छान परतलं गेलं, अगदी कोरडं झालं आहे। यात आता पाणी टाकून आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर मी त्या मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि तेच पाणी आपण मसाल्यात घालून घेणार आहे। आता छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून द्यायचं आहे। तर तुम्ही मसाला जितका छान परतणार तितकीच तुमची भाजी चवीला सुद्धा छान होणार। तर मी इथं खड्या मसाल्यांची पावडर तयार केलेली आहे, तोच खडा मसाला म्हणजेच गरम मसाला इथं घालून घेते आहे। त्यात कुठल्याच प्रकारचे धना पावडर किंवा काय दुसरं नाही आहे, फक्त खडा मसाला आहे। तर मसाला टाकून सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर मसाला आपला छान परतला गेलेला आहे, आता चिकनसुद्धा शिजलं आहे। तर तुम्ही जे आपण मसाला परतून घेतला होता तो मसाला आता चिकनच्या भाजीमध्ये घालून घेणार आहे। तुम्ही चिकन त्यात घातलं तरीही चालेल। तर मसाला परतलेला यात मी घालून घेते आहे आणि पाणी ॲडजस्ट करून घेते आहे, तुम्हाला भाजी किती घट्ट किती पातळ हवी आहे त्या हिशोबाने। तर मी इथं आधी 1 ग्लास ताटावर ठेवलेलं ते आणि नंतर 1 पाऊण ग्लासभर पाणी यात घालून घेतलं आहे। खूप जास्त पातळ अशी भाजी केलेली नाही आहे, बऱ्यापैकी घट्टच ठेवली आहे, तुम्ही बघू शकता। आता भाजीला छान उकळी येण्यासाठी ठेवून द्यायची आपल्याला। मस्त अशी भाजीला उकळी आणून घ्यायची अगदी कमी गॅसवर। नंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर मीठ टाकण्याची गरज नाही आहे, आधीच आपण मीठ घातलं होतं, ते
भाजीला पुरेसं होतं. तर बघू शकता तर्रीदार आपलं चिकन तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि